मित्रांनो, नवीन गाडी घेण्याची वेळ आली की सर्वजण पहिला प्रश्न विचारतात तो म्हणजे ऍव्हरेज किती देते. आणि एवढा सगळा आपण रिसर्च करून एक चांगलं ऍव्हरेज देणारी गाडी सिलेक्ट करतो, पण गाडी वापरत असताना अशा काही चुका करतो की हे जे चांगलं ऍव्हरेज आहे हे आपल्या गाडीचं खूप मार खायला लागतं. आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या काही चुका मी तुम्हाला सांगणार आहेत आणि अशा काही गोष्टी कव्हर केल्या आहेत की ज्या टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या गाडीचं ऍव्हरेज हे जास्तीत जास्त राहील आणि वर्षाला आपले भरपूर पैसे वाचतील आणि आपला भरपूर फायदा होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील. ऍव्हरेजसाठी मारक ठरणारी सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे जास्त इंजिन स्पीडला सतत गाडी चालवणे. म्हणजे आपल्या गाडीचा आरपीएम जेवढा जास्त असेल तेवढंच इंजिन जास्तीत जास्त पेट्रोल खेचत असतं आणि आपलं जे ऍव्हरेज आहे हे कमी कमी होत जातं. तुमच्या गाडीमध्ये जर आरपीएम मीटर असेल तर 2000 आरपीएमच्या जवळपास काटा गेल्यानंतर, म्हणजेच 2च्या आसपास काटा गेल्यानंतर आपल्याला इमिजिएटली पुढचा गिअर शिफ्ट करायचा आहे. म्हणजे पहिल्यावरून दुसरा, दुसऱ्यावरून तिसरा किंवा तिसऱ्यावरून चौथा. आणि तसंच डाऊनशिफ्ट करताना आपल्याला 1500 आरपीएम म्हणजेच 1 आणि 2च्या मध्ये काटा आल्यानंतर डाऊनशिफ्ट करायचा आहे. म्हणजेच तिसऱ्यावरून दुसरा किंवा दुसऱ्यावरून पहिला. तुमच्या गाडीमध्ये जर आरपीएम मीटरच नसेल तरी सुद्धा काय करायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला आपण गाडीचा जेव्हा पिकअप घेत असतो तेव्हा गाडी पहिल्या गिअरवर घेतो. जसा गाडीचा स्पीड 10च्या पुढे जातो तसा आपण दुसरा गिअर टाकायचा आहे. गाडीचं स्पीड 20च्या पुढे गेलेला आहे तर लगेच आपण तिसरा गिअर टाकायचा आहे. आणि गाडीचं स्पीड 30च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला चौथा गिअर टाकायचा आहे. म्हणजे जवळपास 40च्या आसपास आल्यानंतर आपल्याला फोर्थ गिअर टाकायचा आहे. आणि गाडीचं स्पीड जेव्हा 60च्या पुढे जाईल तेव्हा तुम्हाला 5वा गिअर टाकायचा आहे. आणि जर तुमच्या गाडीला 6वा गिअर सुद्धा असेल तर तुम्हाला तो 80च्या पुढे टाकायचा आहे. तसंच आपल्याला डाऊनशिफ्ट करताना 80ला स्पीड आल्यानंतर 6वा, 60ला आल्यानंतर 5वा, असंच हे करून आपल्याला उलट्या दिशेने हे रूल फॉलो करायचा आहे. आता मी जे हे काही तुम्हाला सांगतोय हे रिलेटिव्हली जेव्हा सरळ रोड असतो किंवा खूप जास्त असा चढ नाही, खूप जास्त असा उतार नाही, अशा ठिकाणी आपल्याला हे ट्राय करायचं आहे. म्हणजे आपण एखाद्या समजा घाटामध्ये असू किंवा रस्ता फारच चढ असेल किंवा रस्ता फारच उताराचा असेल तर हे सगळं तुम्ही अजिबात करू नका. आणि तुम्ही जर गाडी नवीन शिकत असाल किंवा नुकतीच आत्ता शिकलेले असाल तरी सुद्धा हे सर्व तुम्ही अजिबात करू नका. कारण सारखं स्पीडोमीटरकडे बघून तुमचं लक्ष कुठेतरी विचलित होत जातं आणि तुमचं रस्त्यावरचं लक्ष कमी होऊ शकतं. ऍव्हरेज वगैरे या गोष्टी तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला व्यवस्थित गाडी चालवायला येते आणि तुम्ही एकदम रेग्युलरली गाडी चालवत असता. त्यानंतर अजून एक चूक बरेच लोक करत असतात ती म्हणजे क्लच रायडिंग. तुम्ही बघितलं तर 0च्या स्पीडला गाडी असताना गाडी जेव्हा पिकअप घेणार असते, जेव्हा आपण गाडी इनिशियली उठवणार असतो तेव्हा काही लोक 0वरून डायरेक्ट सेकंड गिअर टाकतात. आणि अशा वेळी गाडीला जास्त पॉवर देण्यासाठी हाफ क्लच धरून ऍक्सेलेटर जास्त जोरात दाबल्यामुळे गाडी हळूहळू उठवण्याचा प्रयत्न करतात. आता हे करत असताना तुम्हाला इंजिनवर खूप जास्त जोर द्यावा लागतो. थोडंसं जास्त पुढे गेलं की लगेच ते चौथा गिअर टाकतात. आणि अशा वेळी जेव्हा गाडीला पॉवर कमी पडत असते त्यावेळी तुम्हाला हमखास हा हाफ क्लचवर आणि जास्त ऍक्सेलेटरवर गाडी चालवावी लागते. कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की गाडीचं इंजिन स्पीड किंवा आरपीएम जर खूप कमी ठेवलं तरच आपल्याला खूप जास्त असं ऍव्हरेज मिळेल, पण हे असं काहीही नाहीये. कमी आरपीएम वर सुद्धा तुम्ही जर इंजिनला जास्त लोड देत असाल तरी सुद्धा तुमचं ऍव्हरेज हे मार खात असतं. त्यामुळे आधीच्या पॉइंटमध्ये आपण जे बघितलं की त्या इंजिन स्पीडला आपण जेव्हा गिअर चेंज करतो किंवा 2000 आरपीएमला आपण जेव्हा गिअर चेंज करतो तेव्हा आपल्याला चांगल्यातले चांगले रिझल्ट मिळतात. गाडीच्या इंजिनवरती सुद्धा स्ट्रेस येत नाही आणि आपलं ऍव्हरेज हे देखील खूप चांगलं राहतं. मित्रांनो, ऍव्हरेज बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपलं ड्रायव्हिंग स्टाईल. आपल्याला नेहमी लाईट फूट ड्रायव्हिंग ठेवायचं आहे. म्हणजे अतिशय असं एकदम जोरात जाणं किंवा एकदमच स्पीड कमी करणं किंवा सारखं स्पीड कमी जास्त करणं किंवा सारखं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणं, अशा सर्व गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. ऍक्सेलेटर आपल्याला नेहमी अतिशय जेंटली, स्मूथली प्रेस करायचं आहे. यामुळे इंजिन आरपीएम सुद्धा व्यवस्थित मेंटेन होतं आणि जी आपली ड्राईव्ह आहे ती अतिशय स्मूथ होते. आपले जे पॅसेंजर्स असतील, सहप्रवासी असतील, त्यांना सुद्धा एक कम्फर्टेबल एक्सपिरियन्स येतो आणि या स्टाईलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ऍव्हरेज मिळू शकतो. ऍव्हरेजसाठी पुढची जी गोष्ट मारक ठरते ती म्हणजे चुकीचा एअर प्रेशर.
किंवा चुकीच्या टायर प्रेशरमध्ये गाडी चालवणं, विशेषतः कमी टायर प्रेशर. जर तुमचं टायर प्रेशर सातत्याने कमी राहत असेल तर ॲव्हरेजवरती खूप वाईट आणि खूप असा निगेटिव्ह परिणाम होतो. याचं कारण असं आहे की टायरचा जो रोलिंग रेजिस्टन्स असतो, म्हणजेच रस्त्याचा आणि टायरचं जे घर्षण होणार असतं, जे फ्रिक्शन होणार असतं, ते खूप जास्त वाढतो आणि या दोघांमधला, रस्त्या आणि टायर मधला जो कॉन्टॅक्ट टाइम असतो तो खूप जास्त वाढतो. त्यामुळे तुमच्या गाडीला जास्त पॉवर लावावी लागते, तरच गाडी एका ठराविक स्पीडला जाते आणि त्यासाठी इंजिनला जास्त ताकद लावावी लागते आणि पर्यायाने जास्त पेट्रोल किंवा डिझेल सुद्धा ओढावं लागतं. त्यामुळे नेहमी आपल्या मॅन्युफॅक्चरने जे रिकमेंड केलेलं टायर प्रेशर आहे ते योग्य टायर प्रेशरच आपल्या गाडीच्या टायरमध्ये आपल्याला मेंटेन करायचं आहे. मंडळी, आजकाल विदाऊट एसी गाडी चालवणं शक्यच नाहीये आणि एसी आणि ॲव्हरेजचा खूप जवळचा संबंध आहे. कारण एसीचा कॉम्प्रेसर चालू झाला की आपल्या गाडीच्या इंजिनवरचा लोड वाढतो आणि पर्यायानं आपला ॲव्हरेज सुद्धा कमी होतो. म्हणूनच या 3 चुका आपल्याला एसी वापरताना टाळायच्या आहेत. पहिली म्हणजे जास्तीत जास्त फॅन स्पीडला सतत एसी चालू ठेवणं. म्हणजे गाडी गार झालेली असली तरी 3 किंवा 4 किंवा मॅक्झिमम जो फॅन स्पीड असेल त्याच्यावरती आपल्याला गाडी चालू ठेवणं टाळायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे एअर सर्क्युलेशन मोड सतत आउटसाइड एअरला ठेवणं. म्हणजेच काचेवरती धुकं धरेल आणि हायवेवरती जेव्हा तुम्ही 7-8 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त लांबच्या प्रवासासाठी जाताय तेव्हा मध्ये मध्ये फक्त तुम्ही आउटसाइड एअरला करा. बाकी आपल्याला कायम रिसर्क्युलेशन मोडलाच आपला एसी ठेवायचा आहे. कारण रिसर्क्युलेशन मोडला आपण जेव्हा एसी ठेवत असतो तेव्हा आतली जी गार झालेली हवा असते तीच एसीतून फिरत राहते आणि त्यामुळे तुमच्या कॉम्प्रेसरवर कमी लोड येतो. कारण आतली हवा ऑलरेडी थंड झालेली असते आणि तुमचा कॉम्प्रेसर यासाठी कमीत कमी फ्युएल कंझ्युम करतो. त्यानंतर तिसरी चूक बरेच लोक करतात ते म्हणजे जास्त टेम्परेचरला एसी ऑपरेट करणं. म्हणजे साधारण 26, 27 किंवा 28च्या टेम्परेचरला जर टेम्परेचर कंट्रोलर तुम्ही सेट केला असेल किंवा जर तुमच्या गाडीत साधा नॉब असेल तर तो मिडल लेवलच्या वरती गेल्यानंतर सुद्धा तुम्ही एसीचा कॉम्प्रेसर चालू ठेवत असाल तर यामुळे तुमच्या गाडीचा ॲव्हरेज खूपच जास्त कमी होणार आहे. कारण यामुळे असं होतं की एकीकडून तुमचा हीटर गरम हवा देत असतो, त्याला 27-28चं टेम्परेचर मेंटेन करायचं असतं आणि दोन्ही जेव्हा कोलाइड होत असतात तेव्हा तुमच्या गाडीचं फ्युएल हे जास्त बर्न होत असतं. त्यानंतर पुढची चूक जे बरेच लोक करत असतात ते म्हणजे गाडी टाइम टू टाइम सर्व्हिस न करणं. कारण जेव्हा तुम्ही रुटीन सर्व्हिस करत असता तेव्हा त्या किलोमीटरला गाडी जेव्हा सर्व्हिसिंगला टाकता तेव्हा त्या गॅरेजमध्ये काही महत्वाच्या गोष्टी चेक केल्या जातात. ते म्हणजे तुमचं गाडीचं इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर किंवा एअर फिल्टर असेल, फ्युएल फिल्टर असेल, त्याच्यामध्ये जे बाकीचे सगळे ट्रान्समिशन ऑइल्स असतात ते असतील किंवा लुब्रिकंट्स असतील, हे सर्व तिथं चेक केलं जातं. ज्यामुळे गाडीचं इंजिन हे नेहमी स्मूथ राहतं आणि स्मूथ राहिल्यामुळे कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त फ्रिक्शन नसल्यामुळे गाडीचा ॲव्हरेज ही खूप चांगला राहतो. त्यानंतर ॲव्हरेज रिलेटेड पुढची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे गाडी जेव्हा सिग्नलला उभी असते तेव्हा आपल्याला ती बंद करायची आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की एवढ्याने काय होणार आहे, सिग्नलला गाडी बंद केली नाही तर काय होईल, याने एवढा असा ॲव्हरेजवर कितीच फरक पडणार आहे. पण तुम्हाला ऐकून एकदम आश्चर्य वाटेल, जेव्हा आपली गाडी आयडलिंगला सिग्नलवर उभी असते आणि आपण जेव्हा गाडी चालू ठेवत असतो तेव्हा ती गाडी मिनिटाला 20 ml पेट्रोल किंवा डिझेल खर्च करत असते. आणि हे तुम्हाला 20 ml जरी अगदी छोटीशी अमाऊंट वाटत असली तरी जेव्हा तुम्ही पूर्ण वर्षाचा विचार करता तेव्हा तुम्ही जर व्यवस्थित गणित मांडलं तर जवळपास 30 ते 40 लिटर पर्यंत हे सिग्नलला फक्त गाडी चालू ठेवल्यामुळे होऊ शकतो. याच्यावरती तुम्हाला असंख्य आर्टिकल्स मिळतील, रिसर्च पेपर्स मिळतील, ते तुम्ही रीड करू शकता. तर या होत्या गाडीचे ॲव्हरेज कमी करणाऱ्या काही चुका. या टाळून तुम्ही तुमच्या गाडीचं ॲव्हरेज चांगलं करू शकता आणि खूप जास्त पैसे वाचून तुमचा फायदा करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही अनुभव असतील किंवा सजेशन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.